रोहा अष्टमी नगर परिषदेची ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे ज्येष्ठ नागरिक सभागृह आहे आणि याच ठिकाणी रोहा अष्टमी जी नगर परिषद आहे तिची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 4 टेबल जे आहेत त्या टेबलमध्ये ही मतमोजणी होणार आहे. त्यासाठी त्यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख सर आहेत. सर, एकंदरीत काय सांगाल, कशा पद्धतीची तयारी आहे? रोहा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025ची मतमोजणी दिनांक 21 तारखेला सकाळी 10 वाजतापासून सुरू होणार आहे. या नगर परिषदेसाठी एकूण 20 जागा निवडून द्यायच्या आहेत. आम्ही 4 टेबल ची नियुक्ती केलेली आहे. 4 टेबलमध्ये एका वेळेस 2 प्रभाग पूर्ण होणार आहेत आणि 10 प्रभागातून मतमोजणी होणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला 5 राऊंडमध्ये आमचे 10 प्रभाग म्हणजेच 20 जागेचा मतमोजणीचा निकाल आम्हाला दोन घंट्यात अपेक्षित आहे. त्या दृष्टीने आम्ही उपाययोजना केलेली आहे. त्या संदर्भात आज सर्व मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणीचे जे काही अधिकारी प्रतिनिधी आहेत त्यांचे आम्ही प्रशिक्षण घेतलेले आहे. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. साधारण सर किती कर्मचारी या ठिकाणी? जवळपास 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी केलेली आहे आणि या संदर्भात आम्ही पोलीस प्रशासनाचा कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा आढावा घेतलेला आहे. योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. या ठिकाणी जागेची कमतरता पाहता आम्ही राऊंड वाईज ज्या राऊंडचे प्रतिनिधी आहेत, मतमोजणी प्रतिनिधी, त्यांना आम्ही या ठिकाणी एंट्री देणार आहेत आणि त्या संदर्भात आम्ही योग्य ते उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर हे निवडणूक निर्णय अधिकारी किशोर देशमुख होते. याच ठिकाणी रोहा नगर परिषदेची जी मतमोजणी आहे ती होणार आहे. या ठिकाणी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. 4 टेबलवरती ही मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे. राज वैशंपायन, टीव्ही9 मराठी, रोहा, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.